कमळी मॅडम, सॉरी, माफ करा मला. ह्या पुढचे 7 दिवस तुम्हाला कॉलेजमध्ये एंट्री नाही आहे. माझा नाईलाज आहे, पण पुढचे 7 दिवस तुम्हाला कॉलेजमध्ये नाही जाऊन द्यायचं आहे. असं प्रिन्सिपल सरांची ताकीदच आहे मला. काका ठीक आहे, तुम्ही तुमची ड्युटी करताय. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? ठीक आहे. कमळी, या प्रकरणासाठी तुला कॉलेजमधून एका आठवड्यासाठी सस्पेंड करण्यात येते. लेक्चरला वर्गात बसता तर येणारच नाही. किमान इथं उभं राहून काय तर कानावर पडल म्हटलं तर ते बी नाही. काय माहित मी यो बुडलेला अभ्यास कसा करणार आहे. तू इथे काय करतेस? सर अहो ते लेक्चरचा काय आवाज येतोय का ते बघत उभं होतो. आता 7 दिवस कॉलेजला यायला मिळणार नाही म्हणल्यावर अभ्यास तरी कसा होणार? इथे गेटवर उभं राहून अभ्यास होणार आहे का? चल माझ्या बरोबर. अहो तुम्ही कुठं निघालाय? तुमचं लेक्चर आहे ना हो, पोरं वाट बघत असतील. असं एकच मॉर्निंग लेक्चर होतं, झालंय ते. चल माझ्या बरोबर. मला कुठं नेताय? अगं किती प्रश्न विचारतेस? काय किडनॅप नाही करत आहे तुला? अभ्यास करायचा ना? चल माझ्या बरोबर. ओ माय गॉड, तुझ्या दादाची लव्ह स्टोरी तर सुरू झाली. राजू, आता आपली बारी, आपली लव्ह स्टोरी सुरू करूया. अगे थांब थांब, मला असं इग्नोर झालेलं आवडत नाही आणि मला असं कोणी इग्नोर करत पण नाही. पण मला तू आवडतेस. आता तू पण सांग की तुला मी आवडतो. बोल, पटकन बोल, चल. हे बघ, माझ्या मनामध्ये असं अजिबात नाहीये. सो प्लीज तुझ्या डोक्यातनं ना हे सगळं काढून टाक, कळलं? मला फक्त माझ्या अभ्यासावर फोकस करायचंय. अगं एवढंच ना. आणि ते काय काय शिकायचं तुला सांग, मी तुला सगळं शिकवतो. प्रॉब्लेम सॉल्व. मला नाही शिकायचं तुझ्याकडनं. बुक्स अगं नाही, मी शिकवतो. माझे बुक्स परत दे. शिकवतो. बुक्स का घेतली? बुक्स अरे काय रे प्राजक्ता, काय चाललंय? बघ ना, उगाच त्रास देतोय हा. ए, जे काय चाललंय ते आमच्यात चाललंय. तुझं काय मध्ये? चल निघ. माझं काय मधी ते सांगतो की तुला. आधी पुस्तक दे इकडे. ए, मला शिकवायचं तिला. अगं अरे पुस्तक दे की. ए माकडा, तू शिकवणार होय? तुझा लय अभ्यास झालाय काय? हा, लय डिग्री मिळाला नाही का तुला? पायात काय आहे बघितलंस ना? याच कोल्हापुरी पायतानाने सडकून तुझा सगळा अभ्यास बाहेर काढतो. थांब. बघतोस काय र? हा, बघतोस काय? असं मारीन की नाही तुला, सगळ्या डिग्र्या सुजवीन तुझ्या. लक्षात ठेव. चल निघितला, निघतोस का? राजू, ही अशी लांडगी रोजच येत बसतील. त्यासनी अशी भीक घालायची नाही आणि घाबरायचं तर अजिबात नाही, नाहीतर डोसक्यावर बसतील. तू टेन्शन घेऊ नकोस. परत आला की नाही तर सरळ पायतान काढायचं आणि पायतानाने सांसान वाजवायचं त्याला. म्हणजे परत हे असलं काही करायची हिंमत झाली नाही पाहिजे. आणि प्राजक्ता, एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढं कधी बी तुझी कोणी छेड काढली की नाही तर सरळ त्याच्या डोळ्यात डोळं घालून नजरेला नजर देत भिडायचं. चल. कमळी ये, तू बस, मी जरा आलोच. रोहित, आत्ताच्या कॉलमध्ये हे सगळे पॉइंट्स. नमस्कार मॅडम. नमस्कार. कमळी, तू तू इथे कशी काय? म्हणजे मी घेऊन आलोय तिला. तुला म्हणालो ना, 8 दिवसासाठी तिचं सस्पेन्शन झालंय. हो. सो आता तिचं सस्पेन्शन पूर्ण होत नाही तोपर्यंत मीच तिचा अभ्यास घेणार आहे. कमळी, चल आपण पुस्तक काढूया. ऋषी, आय एम सॉरी, पण तुम्हाला इथे अभ्यास नाही करता येणार. नाही काय आहे, मला आणि आईला जरा इम्पॉर्टंट मीटिंग्स अटेंड करायच्या आहेत. काय क्लायंट मीटिंग्स पण आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही डॉक्युमेंटरीज बघायच्या आहेत बिझनेस रिलेटेड. आणि मला असं वाटतं की कॉलेजचा अभ्यास हा कॉलेजमध्येच करावा. हो नाही? रोहित, अरे तुला माहिती नाही आहे का,
म्हणजे अन्नपूर्णा ताईंचे रूल्स खूप स्ट्रिक्ट असतात. मला वाटतं हिला त्या कॉलेजच्या गेटच्या आसपास येणं सुद्धा अलाउड नसेल, नाही का? एक्झॅक्टली, म्हणूनच मी तिला इथे घेऊन आलोय. एक्झाम्स येतील आता, रिस्क घ्यायची नाहीये मला. अभ्यास हा पूर्ण झालाच पाहिजे. कमळी चल. दॅट्स ट्रू. पण काय आता रोहित म्हणाला तसं आमच्या इथे ऑनलाईन मीटिंग्ज आहेत. इनफॅक्ट आम्ही एका प्रोजेक्टवर काम करतोय. सो आय डोंट थिंक दिस इज द राईट प्लेस फॉर बोथ ऑफ यू टू सिट अँड स्टडी. फाईन, आम्ही स्टडी रूममध्ये अभ्यास करतो मग. ओके. इंटिरियरचं काम नाही, स्टडी रूममध्ये इंटिरियरचं काम चालू आहे ना, तुम्हाला तिथे पण अभ्यास नाही करता येणार. अच्छा, आता ऑप्शनच नाही आहे मग. दॅट्स वॉट. कमळी चल, आता आपण माझ्या रूममध्ये जाऊन अभ्यास करू. अगं घाबरू नकोस. माझ्या आईनेच मला शिकवलंय की अडथळे येत राहतात, आपण त्याच्यावर मार्ग काढायचा असतो. हो नाही? येस, ऑफकोर्स. चल कमळी, ये ये ये. बघितलं साई, ऋषी हाताबाहेर जात चाललाय. तुझा या गोष्टीला नकार असून सुद्धा तो तुझ्याकडे दुर्लक्ष करतोय, कळतंय ना? हो, तुझ्याच मार्गावर चाललाय तो आता. आय नो आई, माझ्याकडून ती चूक एकदा घडली ते घडली आणि त्याचे परिणाम मी अजूनही भोगतोय. म्हणूनच म्हणतोय आता तरी ऋषीला थांबव. साधना मावशी, सांग मला कुठला सब्जेक्ट अवघड जातोय? अवगणित. कुठली कन्सेप्ट हवी आहे सांग, ती एक्सप्लेन करतो तुला. अरे कमळी, कोण आलाय बघ. मावशी अहो, आता कशाला पदर घेताय? कमळीच आहे ती, तिच्या समोर पण पदर घेणार आहात का? साधना मावशी, कशा यायचा तुम्ही? अहो मी इकडे अभ्यासाला आलोय. यावेळेला पोरगी पहिला नंबर आणणार बघा. सर उगं काय बी काय, इथं काय शिकवले तेच कळणं झाले आणि कसला पहिला नंबर काढतोय. कमळे, एवढ्या जवळ आहेस तू माझ्या, तरी बी मी तुला जवळ घेऊन माया करू शकत नाही बघ. काय ग माझं नशीब. किती किती त्रास सहन करत जगतेस ग कमळे. तरी एका गोष्टीचं बरं वाटतंय बघ, हे ऋषी बाबा कायम तुझ्या बाजूने उभा आहेत, तुझी मदत करतायत. देवा, या पोराला कधीच काय बी कमी पडू देऊ नकोस.